नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. स्वागत आहे तुमचं आमच्या या खास कथेत. मी विनोद. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एक अतिशय खरी आणि हृदयाला स्पर्श करणारी कहाणी सांगणार आहे. ही कथा आहे माझ्या गावाकडच्या एका जुन्या मैत्रिणीची, सायली. ही कथा प्रेमाची आहे, भावनांची आहे. कधी-कधी एखादी जुनी ओळख आयुष्य बदलून टाकते. मी हैदराबादमध्ये एका IT कंपनीमध्ये नोकरी करतो. दिवसभर ऑफिस, मीटिंग, ट्रॅफिक आणि रात्री एकट्या फ्लॅटमध्ये बसून स्क्रीनवर डोळे लावून बसणे. खरं सांगतो, कधी-कधी खूप एकटेपणा जाणवतो. वर्षातून फक्त एकदा किंवा दोनदा गावी यायला मिळते. गाव म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील एक छोटंसं शांत गाव. इथे सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट, नदीकाठावर वाहणारा वारा, शेती आणि मातीचा गंध हे सगळं हैदराबादमध्ये कधीच मिळालं नाही. त्या वर्षी दिवाळीची सुट्टी होती. मी बॅग घेऊन गावी आलो. घरी आई-बाबा खुश झाले. दुसऱ्या दिवशी सकाळीच मी नदीकाठावर फिरायला गेलो. तिथे हवा खूप शुद्ध आणि गार होती. नदी पातळ वाहत होती. मी एका मोठ्या दगडावर बसलो आणि डोळे मिटून भूतकाळात हरवलो. तेवढ्यात मागून एक ओळखीचा आवाज आला, "विनोद, तू इथे." मी वळून बघितलं. ती होती सायली. पांढरी साडी नेसलेली, डोक्यावर पल्लू घेतलेला, पण तिचे मोठे काळे डोळे माझ्यावर रोखलेले. तिचे केस वेणीने बांधलेले, गालावर हलकी लाली. शाळेच्या दिवसातली ती छोटी सायली आता मोठी झाली होती. पण तिच्यातलं ते निष्पाप हास्य अजूनही तसंच होतं. "सायली, अरे वा, तू इथे?" मी आश्चर्याने उठलो. ती हसली. "मी रोज सकाळी इथे येते, पाणी भरायला आणि फेरा मारायला. तू कधी आलास?" आम्ही दोघे दगडावर बसलो. सुरुवातीला थोडं गोंधळल्यासारखं वाटलं. इतकी वर्ष झाली. शाळेत आम्ही एकत्र खेळायचो. ती मला विन्या म्हणायची आणि मी तिला सायली म्हणायचो. तेव्हा तेव्हा काहीच नव्हतं, फक्त निरागस मैत्री. पण आज तिच्या शेजारी बसल्यावर माझ्या मनात एक वेगळीच भावना जागी झाली. मी तिला हैदराबादच्या आयुष्याबद्दल सांगितलं. "सायली, तिथे सगळं आधुनिक आहे, पण मनाला शांती मिळत नाही. रोज धावपळ, प्रेशर, रात्री झोप येत नाही. तू इथे कशी आहेस?" तिने दीर्घ उसासा टाकला. "माझं काय, घरची कामं, शेती, आईबाबांचा दबाव. आता लग्नाची बोलणी सुरू झाली आहे एखाद्या गावातल्या मुलाशी. पण मला काहीच उत्साह वाटत नाही." तिचा आवाज थोडा उदास झाला होता. मी तिच्या चेहऱ्याकडे बघितलं. तिच्या डोळ्यात एक ओलावा होता. "तुला काय हवंय सायली?" ती माझ्याकडे बघून हसली. "मला असं कुणीतरी हवंय ज्याच्याशी मी मन मोकळं करू शकेल, ज्याच्यासोबत बसल्यावर वेळ कधी संपतो कळत नाही." त्या क्षणी मला जाणवलं की तिच्या शब्दात माझ्यासाठी काहीतरी आहे. मी हळू तिचा हात हातात घेतला. तिचा हात थोडा थरथरला, पण तिने काढून घेतला नाही. "सायली, तू एकटी नाहीस. मी आता इथे आहे. जितके दिवस राहीन तितके दिवस आपण बोलू." तिने लाजून खाली बघितलं. गालावर लाली चढली. "विनया, तू आजही तसाच आहेस बोलायला." आम्ही तासभर तिथे बसलो. जुनी आठवण काढली. शाळेत कसे आम्ही धावपळ करायचो, नदीत बुड्या मारायचो, आम्रकांडी चोरायचो. ती हसत-हसत सांगत होती. मी तिच्या हसण्याकडे बघत होतो. तिच्या हसण्यात एक निष्पाप आनंद होता, जो हैदराबादमध्ये कुठेही दिसत नव्हता. संध्याकाळ झाली तरी आम्हाला वेळ कळाला नाही. मी तिच्या घरी सोडायला गेलो. रस्त्यावर चालताना ती म्हणाली, "उद्या पुन्हा भेटू का? नदीकाठावर सकाळी." मी लगेच होकार दिला. "नक्की, मी वाट बघेन." घरी परतल्यावर माझ्या मनात सायलीचेच विचार घोळत होते. तिची साधी साडी, तिचा मंद स्वर, तिच्या डोळ्यातील ती ओढ. मी स्वतःला विचारत होतो, "विनोद, काय चाललंय तुझ्या मनात? ती गावातील मुलगी आहे. तिची लग्नाची बोलणी चालली आहे. तू हैदराबादला परत जाणार आहेस." पण तरीही मनात एक हळू आकर्षण जागं झालं होतं. तिच्या शेजारी बसल्यावर मला खूप शांती वाटली होती. जणू वर्षानुवर्षाचा एकटेपणा तिच्या एका हास्याने विरघळला होता. रात्री बेडवर पडलो, तेव्हा तिचा चेहरा डोळ्यासमोर येत होता. तिच्या लाजण्याची पद्धत, तिच्या बोलण्याचा गोडवा. मी हसत-हसत झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकरच नदीकाठावर पोहोचलो. ती आधीच आली होती. यावेळी तिने हिरवी साडी नेसली होती. तिच्या काळ्या केसांची वेणी पाठीवर झुलत होती. ती मला बघून हसली. "विनया, तू लवकर आलास. तुझ्यासाठीच." मी हसत म्हणालो. आम्ही पुन्हा बोलत बसलो. यावेळी तिने आपल्या स्वप्नांबद्दल सांगितलं. मला शिकायचं होतं, पुढे जायचं होतं, पण घरची परिस्थिती. आता सगळं लग्नावर येऊन ठेपलंय. मी तिच्या खांद्यावर हात ठेवला. "सायली, कधीही हार मानू नकोस. मी आहे ना तुझ्यासोबत." तिने माझ्या हाताकडे बघितलं आणि हळूच हातावर हात ठेवला. त्या स्पर्शात एक हळुवार भावना होती. आम्ही दोघेही काही बोललो नाही. फक्त शांततेत एकमेकांना उपस्थितीत हरवून गेलो होतो. मित्रांनो, ही होती आमची पहिली खरी भेट. फक्त बोलणं, हसणं आणि हळूहळू मनात रुंजी घालणारं आकर्षण. पण या छोट्या सुरुवातीलाच आम्हाला जाणवलं की सायली फक्त जुनी मैत्रीण नाही, तर माझ्या आयुष्यातील एक खास व्यक्ती ठरणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी नदीकाठावर भेटल्यानंतर आमचे दिवस वेगळ्याच लयीत सुरू झाले होते. मी रोज सकाळी लवकर उठायचो आणि नदीकाठावर जायचो. सायलीही तिथे यायची. कधी-कधी ती माझ्या आधीच येऊन बसलेली असे. तिच्या चेहऱ्यावर हलकं स्मित आणि डोळ्यात उत्सुकता असायची. "विनया, आज काय करायचं?" ती लाजून विचारायची. "फिरायला जाऊया का?" शेताच्या वाटेने
मी म्हणायचो. आम्ही नदीकाठ सोडून शेतातल्या पाऊलवाटाने चालायचो. हिरवीगार शेती, दूरवर डोंगर आणि आम्ही दोघे. ती मला आपल्या दैनंदिन आयुष्याबद्दल सांगायची. सकाळी लवकर उठून गाई म्हशींना चारा घालणे, स्वयंपाक, घरची कामं आणि संध्याकाळी थोडा वेळ स्वतःसाठी. हैदराबादमध्ये तुझं आयुष्य कसं असतं? तिने एकदा विचारलं. मी सांगितलं, खूप धावपळ, ऑफिसला जायचं, प्रोजेक्ट पूर्ण करायचे, बॉसची मीटिंग. पण रात्री घरी येऊन एकटा बसलो की मन भरून येतं. पण मोकळं करायला कुणीच नसतं. तिने माझ्या हाताकडे बघितले आणि हळूच म्हणाली, आता मी आहे ना, मन मोकळं कर. तिच्या या शब्दांनी माझ्या मनात एक उबदार भावना भरली. आम्ही बोलत बोलत चाललो होतो. तिच्या बोलण्यात एक साधापणा होता जो मला खूप भावला. ती जास्त शिकली नव्हती, पण तिच्या विचारात खोली होती. ती मला गावातल्या छोट्या छोट्या आनंदाच्या गोष्टी सांगायची. पहाटेचा गार वारा, नदीच्या पाण्याचा आवाज, पावसाळ्यात मातीचा वास. दिवस गेले, आमच्या भेटी वाढत गेल्या. सकाळी नदीकाठ, दुपारी शेतातल्या झाडाखाली आणि संध्याकाळी देवळामागच्या बाजूला. आम्ही खूप हसायचो. ती मला जुनी शाळेची आठवण सांगायची आणि मी तिला हैदराबादच्या मजेदार गोष्टी सांगायचो. एक दिवस अचानक पाऊस सुरू झाला. आम्ही शेतात होतो. जवळपास आश्रय नव्हता. आम्ही एका मोठ्या वडाच्या झाडाखाली धावलो. पाऊस जोरात पडत होता. सायलीची साडी भिजली होती. तिचे केस ओले झाले होते आणि चेहऱ्यावर पाण्याचे थेंब चमकत होते. ती थंडीने किंचित थरथरली होती. विण्या, मला थंडी वाजते, ती हळू आवाजात म्हणाली. मी क्षणभर थांबलो, पण हळूच तिला जवळ ओढलं. माझ्या छातीवर तिचं डोकं आलं. तिच्या ओल्या केसांचा गोड वास येत होता. तिचं शरीर माझ्या शरीराशी हळू स्पर्श करत होतं. आम्ही दोघेही काही बोललो नव्हतं. फक्त पावसाचा आवाज आणि आमच्या श्वासांचा मंद लय. तुझ्याजवळ खूप सुरक्षित वाटतं, ती कुजबुजली. माझ्या मनात विचारांचं वादळ होतं. विनोद, ही मुलगी तुझ्यावर विश्वास ठेवते आहे. तिची परिस्थिती कठीण आहे. तू तिच्या भावनांशी खेळू नकोस. पण दुसरीकडे तिची उपस्थितीत मला वेगळी शांती मिळत होती. वर्षानुवर्षे जाणवलेला एकटेपणा तिच्या स्पर्शाने विरघळत होता. पाऊस थोडा थांबला. आम्ही परत चालू लागलो. तिने माझा हात हातात घेतला. आम्ही हातात हात घालून शेतातून चालत होतो. कुणी बघितलं तर काय वाटेल याची आम्हाला पर्वा नव्हती. त्या क्षणी फक्त आम्ही दोघे होतो. संध्याकाळी माझ्या घराच्या मागच्या अंगणात आम्ही बसलो. आई बाबा बाजारात गेले होते. सायली चोरून आली होती. आम्ही बाजूला बसलो. मी तिच्या केसात हात फिरत होतो. तिचे केस मऊ आणि सुगंधी होते. सायली, तू मला खूप आवडतेस, मी हळूच म्हणालो. ती लाजून माझ्या खांद्यावर डोकं टेकून बसली. मलाही तू खूप आवडतोस विन्या. तुझ्याशी बोलताना मला जगण्याची नवी उमेद येते. लग्नाची बोलणी चालली आहे, पण माझं मन तुझ्याकडे ओढलं जात आहे. मी तिच्या कपाळावर हळूच होठ टेकवले. तिचे डोळे मिटले. तिचा श्वास थोडा वेगवान झाला. आम्ही कितीतरी वेळ तसेच बसलो. मी तिला घट्ट धरून होतो, पण फक्त प्रेमाने. तिच्या शरीरात एक हलका कंप जाणवत होता. ती माझ्या मानेवर तोंड लपवून लाजली. तू मला कधीही दुखावणार नाहीस ना? तिने विचारलं. कधीच नाही सायली, तू माझ्यासाठी खूप खास आहेस. तिच्या कानात कुजबुजलो. त्या दिवसापासून आमच्यातील भावनिक जवळीक खूप वाढली. आम्ही एकमेकांना मनातल्या छोट्या छोट्या गोष्टी शेअर करू लागलो. ती मला सांगायची की शहरात जायचं आहे, नवीन काही शिकायचं आहे. मी तिला सांगायचो की मी तुझ्या सोबत आहे, काहीही झालं तरी. मित्रांनो, प्रेम हळूहळू वाढतं. प्रथम मैत्री, नंतर विश्वास आणि मग मनातली ओढ. आमच्याही बाबतीत असंच घडत होतं. हात धरणे, मिठी एवढंच होतं, पण त्यात जे भावनिक बंध निर्माण झाला होता ते खूप खोल होता. रात्री झोपताना माझ्या मनात सायलीचेच विचार यायचे. तिचं लाजणं, तिचं बोलणं, तिच्या डोळ्यातली ती ओढ. मी स्वतःला सांगायचो, विनोद, हळू कर, तिचं भविष्याचा विचार कर. मन ऐकत नव्हतं. ते तिच्याकडे ओढलं जात होतं. दिवस उलटत होते. आमच्या भेटी आता फक्त सकाळ दुपारपर्यंत मर्यादित नव्हत्या. सायली कधीकधी संध्याकाळीही चोरून भेटायला यायची. ती घरच्यांना सांगायची की मैत्रिणीकडे जाते किंवा देवळात जाते. आम्हाला दोघांना जाणीव होती की हे सगळं लपवून ठेवावं लागेल, कारण गावात बोलणी उडवायला वेळ लागत नाही. एका संध्याकाळ खूप आठवणीत राहिली. आई बाबा बाजारात गेले होते. मी मागच्या अंगणात एकटा बसलो होतो. अचानक सायली आली. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. विनय, आज मी तुझ्याकडे थोडा जास्त वेळ राहू शकते का? तिने लाजून विचारलं. नक्की, आत ये, मी हसत म्हणालो. आम्ही खोलीत गेलो. छोटा दिवा लावला होता. खोलीत मंद प्रकाश पसरला. सायली माझ्या बेडवर बसली. मी तिच्या शेजारी बसलो. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. काय झालं सायली? मी काळजीने विचारलं. ती म्हणाली, घरच्यांनी एका मुलाशी बोलणी पक्की केली आहे. 2-3 दिवसात त्यांचे लोक येणार आहेत. मला काहीच कळत नाही विन्या. मला फक्त तुझ्यासोबत राहायचं आहे. तिचे शब्द ऐकून माझ्या हृदयात एक दुखरी ओढ जाणवली. मी तिला घट्ट मिठी मारली. तिचं डोकं माझ्या छातीवर होतं. तिचे केस माझ्या हाताखाली मऊ लागत होते. ती रडून म्हणाली. मी तिच्या पाठीवर हात फिरवत तिला समजावत होतो. रडू नकोस सायली, मी आहे ना. आपण एकत्र काहीतरी मार्ग काढू. ती माझ्या छातीवर तोंड लपवून म्हणाली. तुझ्याजवळ बसल्यावर मला जगण्याची इच्छा होते. तू मला समजून घेतोस, माझ्या मनातलं ऐकतोस. गावात कुणी एवढं करत नाही. आम्ही तासभर तसेच बसलो. मी तिला हैदराबादला घेऊन जाण्याची स्वप्न सांगितली.
तू ते शिकशील, नवीन काही करशील. मी तुझ्या पाठीशी उभा राहीन." ती ऐकत होती आणि अधूनमधून होकार देत होती. तिच्या डोळ्यात आशा जागी झाली होती. दुसऱ्या दिवशी आम्ही देवळाच्या मागे भेटलो. तिथे कोणी येत नसे. आम्ही एका झाडाखाली बसलो. सायलीने माझा हात हातात घेतला आणि म्हणाली, "विन्या, तू मला आवडतोस. खूप खूप आवडतोस. मी तुझ्याशिवाय राहू शकणार नाही." माझ्या मनात आनंद आणि भीती दोन्ही एकत्र आले. "सायली, मी तुझ्यावर प्रेम करतो. पण तुझं कुटुंब, गाव, आपलं काय होईल?" ती म्हणाली. "आता फक्त आपण दोघे आहोत. बाकी सगळं नंतर बघू." मी तिच्या कपाळावर हळूच होठ टेकवले. मग गालावर. तिचे डोळे मिटले. तिचा श्वास वेगवान झाला. तिने माझ्या गळ्यात हात टाकला आणि जवळ ओढलं. आमची मिठी इतकी घट्ट होती की जणू कधीच सोडायची नाही. तिच्यातून येणारी ऊब आणि हृदयाची धडधड मला जाणवत होती. आम्ही दोघेही शांत होतो. फक्त एकमेकांच्या उपस्थित राहून हरवून गेलो होतो. त्या क्षणी माझ्या मनात विचार येत होता, "विनोद, ही मुलगी तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवते. तिचं आयुष्य तुझ्या हातात आहे. तिला दुखवू नकोस." पण दुसरीकडे तिच्या प्रेमाने माझं मन भरून गेलं होतं. ती मला विन्या म्हणून हाक मारायची. तेव्हा मला जगातला सर्वात भाग्यवान माणूस असल्यासारखं वाटायचं. एक रात्र होती. गावात सगळे झोपले होते. सायली चोरून माझ्या घराकडे आले. तिच्या डोळ्यात भीती मिसळलेली उत्सुकता होती. "मी आले तुझ्याकडे." ती कुजबुजली. मी तिला आत घेतलं. आम्ही बेडवर बसलो. मी तिच्या केसातून हात फिरवला. तिच्या गालावरून हात फिरवला. ती लाजून माझ्या खांद्यावर डोकं ठेवून बसली. "विन्या, मला तुझ्याशी बोलताना खूप बरं वाटतं. तू मला पूर्णपणे समजून घेतोस." मी तिला जवळ ओढलं. "सायली, तू माझ्या आयुष्यात आल्यापासून सगळं बदललंय. तुझ्या हास्यात मला नवीन उमेद मिळते." आम्ही रात्रभर बोलत होतो. तिच्या स्वप्नांबद्दल आणि माझ्या भविष्याबद्दल आणि एकमेकांसाठी काय करू शकतो याबद्दल. अधूनमधून आम्ही एकमेकांना मिठी मारत होतो. तिच्या डोळ्यात प्रेम ओसंडून वाहत होतं. मी तिच्या हातावर हात ठेवून तिला दिलासा देत होतो. मित्रांनो, प्रेम म्हणजे फक्त शारीरिक जवळीक नसतं. ती मनातील ओढ, विश्वास आणि एकमेकांसाठी असलेली काळजी असते. आमच्यात तेच होतं. आम्ही एकमेकांना घट्ट धरून होतो, पण प्रेमाने. तिच्या मनातली उदासी मी दूर करत होतो आणि ती मला माझा एकटेपणा विसरवत होती. पण मनात एक सतत काळजी होती, तिची लग्नाची तयारी. दिवस उलटत होते. आमचा वेळ संपत चालला होता. तरीही आम्ही एकमेकांच्या प्रेमात हरवून गेलो होतो. त्या रात्री सायली चोरून माझ्याकडे घरात आली होती. गावात सगळे झोपले होते. बाहेर मंद चांदणं होतं आणि कीटकांचा आवाज होता. ती दारात उभी होती. तिच्या डोळ्यात भीती आणि प्रेम दोन्हीही मिसळलेलं. मी तिला हात धरून आत घेतलं. "विनया, मी खूप घाबरली आहे, पण तुझ्याशिवाय राहू शकत नाही." ती कुजबुजली. मी तिला घट्ट मिठी मारली. "मी आहे ना सायली, काहीही होऊ देणार नाही. तू माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची आहेस." आम्ही खोलीतल्या बेडवर बसलो. छोटा दिवा जळत होता. तिचा चेहरा मंद प्रकाशात खूप सुंदर दिसत होता. मी तिच्या केसांतून हात फिरत होतो. तिच्या गालावरून हळू हात फिरत होतो. ती लाजून माझ्या छातीवर डोकं ठेवून बसली. तिचा श्वास वेगवान झाला होता. "सायली, तू मला पूर्णपणे विश्वास देतेस का?" मी विचारलं. ती म्हणाली, "हो विनय, तुझ्याजवळ मी सुरक्षित आणि प्रेमात आहे. आज रात्रभर तुझ्याकडे राहू का?" तिच्या कपाळावर, गालावर आणि डोळ्यावर हळूच होठ टेकवले. तिने माझ्या गळ्यात हात टाकले आणि जवळ ओढलं. आमची मिठी इतकी घट्ट आणि भावनिक होती की शब्द कमी पडत होते. तिच्या शरीरात एक हलका कंप होता, पण ती मला पूर्णपणे सावरून होती. आम्ही एकमेकांत हरवून गेलो. त्या क्षणी फक्त प्रेम होतं, विश्वास होता आणि एकमेकांसाठी असलेली ओढ होती. तिच्या कानात मी कुजबुजलो, "सायली, तू माझी आहेस आणि मी तुझा." तिने होकार दिला आणि माझ्या छातीवर रडू लागली. आनंदाने, प्रेमाने आणि थोडे भयाचे अश्रू होते. मी तिचे डोळे पुसले. तिच्या पाठीवर हात फिरवत तिला धीर दिला. आम्ही रात्रभर असेच एकमेकांना घट्ट धरून होतो. बोलत होतो, स्वप्न सांगत होतो आणि एकमेकांच्या उपस्थितीत शांती अनुभवत होतो. त्या रात्री सायली माझी पूर्णपणे झाली. तिच्या मनात, हृदयात आणि आयुष्यात मी आलो. ती मला म्हणाली, "विनया, आज मी तुझी झाले. काय होईल ते होईल. पण तुझं प्रेम मला नेहमी सांभाळेल." दुसऱ्या दिवशी सकाळी ती लाजून गाल लाल झालेली माझ्याकडे बघत होती. आम्ही नदीकाठावर शेवटची भेट घेतली. ती रडत होती, "विनया, माझ्या लग्नाची तयारी पूर्ण झाली आहे, पण माझं मन तुझ्याकडे आहे. मला सोडू नकोस." मी तिचा हात हातात घेतला आणि म्हणालो, "सायली, मी हैदराबादला परत जातोय. पण तू तयार झालीस तर मी तुला घेऊन जाईन. तुझ्या कुटुंबाशी बोलून सगळं व्यवस्थित करू. तू एकटी नाहीस. मी तुझ्या पाठीशी आहे." तिने माझ्या गळ्यात हात टाकला. "मी तुझी वाट बघेन विनया. तुझ्या प्रेमाने मला नवीन जीवन दिलंय." आम्ही शेवटचं घट्ट आलिंगन दिलं. तिच्या शरीरातून अजूनही त्या रात्रीची ऊब होती. तिचे डोळे पाणावलेले, गाल लाल आणि हृदय माझ्यासाठी धडधडत होते. मी तिला माझ्यासोबत घेऊन जाण्याचं आणि एकत्र नवीन आयुष्य सुरू करण्याचं वचन दिलं. मी गाव सोडलं तेव्हा मनात खूप भावनांचं वादळ होतं, पण सायली माझ्या प्रत्येक विचारात होती. मी तिच्यासाठी प्रयत्न करत राहिलो. काही महिन्यानंतर तिच्या कुटुंबाशी बोलून आम्ही एकत्र येण्याचा मार्ग काढला. आज आम्ही एकत्र आहोत. ती माझ्यासोबत आहे. तिचं हास्य, तिचं प्रेम आणि तिची साथ मला नेहमी बळ देते.
मित्रांनो, ही कथा फक्त शारीरिक जवळिकीची नाही, ही खऱ्या प्रेमाची आहे, विश्वासाची आहे आणि भावनिक बंधाची आहे. गावातील साधी मुलगी आणि शहरातील मुलगा, दोघांच्या जे प्रेम निर्माण झालं ते आजही आम्हाला जोडून ठेवतं. कधी-कधी आयुष्यात एखादी भेट सगळं बदलून टाकते. प्रेम हळू वाटतं, जे मनापासून येतं आणि ते कधी-कधी सोडत नाही. सायलीने मला खरं प्रेम काय असतं ते शिकवलं आणि मी तिला एक सुरक्षित, प्रेमळ आयुष्य दिलं. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला आमची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, कृपया नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून पुढील अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. आपण संपूर्ण कथा वाचली, ऐकली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार.